हास्याची राणी, कॉमेडी क्वीन म्हणून ही तुमची ओळख आम्हाला तुमच्या अभिनयाच्या माध्यमातून झाली. पण मला आत्ताच या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने मी काही रिसर्च केलं तर तुमचं आधीचं नाव कळलं. मधुमती देसाई ते निर्मिती सावंत. हा जो प्रवास आहे ना, हा प्रवास एक थोडक्यात तुमच्याकडनं ऐकायला आम्हाला आवडेल. आता 60 वर्षाचा प्रवास थोडक्यात कसा सांगायचा? हो, ते पण आहे. पण तरीही मधुमती देसाई ही एक मध्यमवर्गीय सर्वसाधारण मुलींसारखी मुलगीच होती. आत्ताही ती निर्मिती सावंत झाल्यानंतरही तशीच आहे. पण त्यावेळेस मधुमती देसाईला वाटलंही नव्हतं, स्वप्नातही पाहिलं नव्हतं की मी कमर्शियल नाटकात किंवा सिनेमात सिरियलमध्ये काम करेन, तिथे आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे वगैरे, असं कधी काही डोक्यातही नव्हतं माझ्या. छान लाडाकोडात आयुष्य चाललेलं होतं. मी खरं तर स्पोर्ट्स पर्सन होते. मी कबड्डी खेळायचे आणि माझी आई कामगार कल्याण केंद्रामध्ये सल्लागार समितीवर होती. ती तिकडे बऱ्याच गोष्टी शिकवायची, शिक्षिका होती तिथे. त्यामुळे तिचा हात धरून मी कामगार कल्याण केंद्रात लहानपणापासून जायचे आणि मग तिथे ती नाटकं बसवायची, बायकांची नाटकं बसवायची किंवा डान्सेस बसवायची, फोक डान्सेस. तर ते तिच्याबरोबर जाऊन जाऊन त्याची गोडी निर्माण झाली मला. पण त्याचा आपण उदरनिर्वाहासाठी काही उपयोग करू शकू असं तेव्हाही वाटलं नव्हतं, म्हणजे नाहीच वाटलं होतं मला कधी. आपण असं म्हणतो ना, बऱ्याच गोष्टी अपघाताने घडतात, तसा मी या इंडस्ट्रीत येणं हा माझ्या दृष्टीने अपघाताने घडलेली गोष्ट आहे. आणि मग पुन्हा असंही म्हणतात की एकदा चेहऱ्याला रंग लागला की तो पुसता येत नाही. तसंच झालं माझंही. मी आले या व्यवसायामध्ये आणि मग त्यानंतर छान छान रोल मिळत गेले, छान छान माणसं भेटत गेली. स्वामींच्या कृपेने खूप चांगले दिग्दर्शक, लेखक भेटले आणि मग इथे स्थिरावले मी. त्यामुळे ती मधुमती जी होती, की जिला असं कधी वाटलं नव्हतं की आपण हे काही करू, तिथपासून ते निर्मिती सावंत. निर्मिती सावंत या नावामागची पण एक गंमत आहे छोटीशी, की मी ना एकांकिका स्पर्धा वगैरे मध्ये भाग घ्यायचे. कारण हौस किंवा मम्मीकडून लहानपणापासून ते बाळकडून मिळालेलं होतं वगैरे. आणि माझा तेव्हा होणारा नवरा आमच्या एकांकिका वगैरे बसवायचा. आणि एकदा असं झालं की म्हणजे मध्यमवर्गीय ना, त्यामुळे वडिलांनी सांगितलं होतं सासरी जा आणि मग काय नाच. पण ते इथे नाही, लग्न वगैरे सगळं व्यवस्थित. कारण मी BDT चाळीमध्ये राहायचे. तर त्यामुळे असं त्यांना माहिती नव्हतं की मी काम करते ऑफिसमध्ये किंवा बाहेर एकांकिकांमध्ये. मम्मीच्या आडून मी काम करत होते. आणि एकदा मला अवॉर्ड मिळाल्यानंतर ते पेपरमध्ये छापून आलं, माझं नाव छापून आलं. आणि माझ्या वडिलांना कळलं ते, की त्यांनी मला विचारलं, तू काम केलं होतंस? तर मी घाबरले. खरंच साधी साधी सरळ मुलगी होते मी घाबरले. तेव्हा मम्मीने मला आधार दिला. मम्मी त्यांना म्हणाली की नाही नाही, तीच भाग घेणार होती, पण तुम्ही नको म्हणालात ना, त्यामुळे मग त्यानंतर तिने माघार घेतली. मग दुसऱ्या मुलीने केलं ते काम, पण नाव मधूचंच आलं. मग त्यानंतर असं आमचं झालं की काहीतरी वेगळं नाव घेऊन आपण करूया. कारण एकांकिका स्पर्धा करण्यात एक गंमत असायची, खूप खूप झिंग असायची ती एकांकिका करणं हे. तर मग तेव्हा माझ्या होणाऱ्या नवऱ्याने तेव्हा मला नाव दिलं होतं निर्मिती सावंत. लग्नाच्या आधी. हां, कारण तो सावंत होता. हो हो. त्यामुळे निर्मिती त्याला नाव आवडलेलं होतं आणि निर्मिती सावंत त्याने दिलं. आणि त्यानंतर मी काही वर्ष केलं, अवॉर्ड्स वगैरे तशी घेतली. आणि मग लग्नानंतर मी ऑफिशियली नाव लावू निर्मिती लागलं. सावंत असं निर्मिती करून सावंत. घेतलं. ही ती एक वेगळी गंमत. पण माझं अजूनही म्हणणं आहे की निर्मिती सावंत म्हणून काही फार नाही बदलले मी. म्हणजे तशीच आहे मी. काही वेगळं काही शिंगबिंग नाही फुटली मला काही.